आता सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आपल्याला, या व्हाईटला मॅचिंग इथं व्हाईट आणायचा. मग इथं व्हाईट आणता इथं कसलं असलं पाहिजे, हे कलर नाही फिरला पाहिजे, हा कलर नाही फिरला पाहिजे. मग इथं व्हाईट येईल, इथं ब्लू आणि हा रेड असला पाहिजे याच्याशी मॅचिंग, हा ब्लू याच्याशी मॅचिंग, व्हाईट याच्याशी मॅचिंग. याच्यासाठी सिंपल एक काम करू आपण. तसा हा कलर आहे, हा व्हाईट कॉर्नर आहे, व्हाईट कॉर्नरच शोधायचा आपल्या याच्यासाठी. तर हा व्हाईट कॉर्नर, हा जो कलर आहे याचं पाहू मॅचिंग कुठे आहे. ऑरेंजवाला इथं नेऊ, ऑरेंजवाला नेला की मग एकदा फक्त असं फिरवायचं. या पांढऱ्यासोबत पांढरा मॅच झाला, वापस झाला मॅचिंग. तसंच व्हाईटवाला आणखीन एखादा कॉर्नर पाहू जो इथं आला, या लेवलला आला. तिथं नाही येत, आपण याला इथं आणू, या साईडला घेऊन घेऊ. हा वापस येतला तिथं, हात आला इथं. या मॅचिंग याच्यासोबत ग्रीन आणू, एक फिरवला, इथं आणला, हा याच्याशी मॅचिंग झाला. याला फक्त एकदा वापस आणलं की ते व्हाईट लेअर तयार झाली. तर ही रेड इथं येऊ शकते. तसा हा ब्लॉक सेंटरवाला लक्षात ठेवायचा. व्हाईट पाहिजे आपल्याला इकडं, तर इकडं व्हाईट जाऊ द्यायचा. रेडवाल्यासोबत हा रेड मॅच आहे, सेंटरवाल्यासोबत पाहायचा कोणता मॅच आहे, हा रेडवाल्यासोबत मॅच आहे. तर एकदा ही साईड इकडे फिरवायची, अशी फिरवायची. पांढरे पांढरे झाले, ग्रीन ग्रीन झालं, याला वापस आणायचं. रेडसुद्धा झाला, व्हाईट ग्रीन रेड, हा कॉर्नर पण झाला. आता शेवटचा हा कॉर्नर उरला. तसंच सेंटरसोबत मॅचिंग पाहायचं कोणतं आपल्याला. मग आपण पाहिला होता इथं होता तो, म्हणून ही साईड फिरवली ती अशी. आता याच्यासोबत हा रेड इथं मॅचिंग आहे. आपण काय करायचं, हा पांढरा आहे, पांढराच पाहिजे आपल्याला. दुसऱ्या या कलर का सोडून दे. तर ह्या जरी मॅच झाला आणि इथं पांढरा आहे, असं फिरवलं, रिटर्न इथं आणलं, व्हाईट वापस घेऊ. इथं झाले चारी कलर, चारी कॉर्नर. ही झाली आपली सेकंड स्टेप, ज्याच्यामध्ये पहिल्या स्टेपमध्ये आपण हा क्रॉस केला, सेकंड स्टेपमध्ये हे कॉर्नर केले. ठीक आहे. आता या स्टेपला हात नाही लावायचे, म्हणजे या लेअरला हात नाही लावायचे. आपण असं जर पाहिलं, फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, थर्ड लेअर, आपण पांढऱ्या लेअरला फर्स्ट लेअर धरू असं समज. म्हणजे फर्स्ट लेअर आपली कंप्लीट झाली आहे. आता आपल्याला ही सेकंड लेअर कंप्लीट करायची.